वळूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। गोमातेच्या रक्षणासाठी कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही, माजी खासदार निलेश राणे आक्रमक। उपोषणकर्ते परकार यांची तब्येत खालावली, उपचार घेण्यास परकार यांनी दिला स्पष्ट नकार। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी मुंबईत टीम इंडियाचं दणक्यात स्वागत आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम संपन्न। सविस्तर वृत्त। रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या मिरजोळ MIDC येथील परिसरामध्ये गुरुवारी संध्याकाळी गोवंशाचं मुंडकं सापडलं आणि रत्नागिरीत खळबळ उडाली। या प्रकारानंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे आक्रमक झालेत। हा रत्नागिरीतील सगळा प्रकार थांबला पाहिजे, नाहीतर गोरक्षणासाठी कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। काल रत्नागिरीमध्ये संध्याकाळी 6 आणि 7च्या सुमारास एक अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडली। एका गाडीतून एका गायीच्या वासरूचं डोकं हे रस्त्यावर पडलं। तिथे जो उभा होता त्यांनी ते बघितलं। मग काही गोरक्षक जमले, गोसेवक आले, त्यानंतर मग पोलीस आले मॉबला कंट्रोल करण्यासाठी। हे सगळं रात्रभर चाललं। खरं तर मी त्या सगळ्या गोसेवकांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी हा विषय काल धरून ठेवला। रत्नागिरीमध्ये अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू आहे, मला काल कळलं। माझी प्रशासनाला एवढी विनंती, आज विनंतीच करतोय, नंतर करणार नाही। जर हे सगळं आठवडा 10 दिवसात तुम्ही थांबवलं नाही, आम्ही त्या गाड्या थांबवणार। कारण का तुम्हाला ते सगळे रूट माहिती आहेत, तुम्हाला कोण करतं माहिती आहे, कोण हा धंदा करतं हे सगळं माहिती आहे प्रशासनाला। मग ते थांबवलं का जात नाही? नुसतं डोकं खाली पडलं म्हणजे त्या गाडीमध्ये मारलेलं शरीर होतं आणि नुसतं एका गायीचं नसेल, एका वासरूचं नसेल, ती गाडी भरलेली असेल आणि म्हणून ते डोकं खाली पडलं। रिकामी गाडी जात नव्हती, हे सगळं माहिती आहे प्रशासनाला। मग त्याच्यावरती ॲक्शन का झाली नाही? मी तुम्हाला पुढे सांगतो, जर हे आठवडा 10 दिवसामध्ये हे सगळं थांबलं नाही, गाड्या आम्ही थांबवणार, नुसत्या थांबवणार नाही, त्या फोडणार। आणि जिथे ही सगळी कत्तल चालते, आम्हाला ते स्पॉट कळले, आम्ही जाणार, ते उद्ध्वस्त करणार। आणि मग एक लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न झाला, तुम्ही आमच्यावर खटले घातले, झाला काही हरकत नाही। गोमातेसाठी आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, ते घेणार पण हे सगळं उद्ध्वस्त करणार रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा। प्रशासनाला सांगतोय, शेवटचं विनंती करतोय, हे जर थांबलं नाही कायमस्वरूपी तर आम्ही कायदा हातात घेणार। खेड तालुक्यातील दस्तुरी येथील स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी तब्बल 3 वेळेला उपोषणाला बसलेले मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे 4 जुलैपासून चौथ्यांदा उपोषणाला बसले। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांची तब्येत खालावली। खेड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला असून आपण उपोषणावरती ठाम असल्याचं गुरुवारी रात्री तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या जीविताला काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल। जोपर्यंत या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या कुडपण येथून प्रवासी आणि विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे। कुडपण येथून प्रवासी आणि विद्यार्थी घेऊन निघालेली ही एसटी बस खड्ड्यात आदळल्याने 9 विद्यार्थी जखमी झाले आहेत। बस चालक उद्धव रामचंद्र नलावडे यांच्या ताब्यातील एसटी बस ही क्षेत्रपाल गावच्या हद्दीत आली असता खड्ड्यात आदळल्याने विद्यार्थी जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात आलं असून आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार स्वप्नील कदम, पोलीस हवालदार परेश मोरे, पोलीस हवालदार सुतार, पोलीस हवालदार संग्राम बामणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। यासोबतच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, केंद्र प्रमुख मारुती कळंबे, उपसरपंच अजय चिकणे, कालभैरवनाथ रेस्क्यू टीम, नरवीर रेस्क्यू टीम आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात
जखमींची भेट घेत विचारपूस त्यांनी केली। या घटनेत एसटी बस चालक उद्धव रामचंद्र नलावडे यांच्यावरती संबंधित प्रशासन आता काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर या चालकावरती कार्यवाही करण्यातच यावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे। माझं नाव वंदना पांडुरंग ठेवले। आम्ही वरतून शाळेत येत होतो तर क्षेत्रपालच्या तिथं खाली असं वरतून फास्ट मारली आणि खाली आलं। मग वरनं मागणं एसटी जोरात आपटली वरती, भरपूर सर्व हो वरतून म्हणजे टर्नामध्येच हलवालो आणत होते ते काका आणि जसं सपाटी आली ना तसं फास्ट मारली, मग मागून उडाली। माझे नाव रुपाली गंगाराम सोनाने, इयत्ता 10वी। मी कुडपणवरून शाळेमध्ये येत होते तर गोळेगणी हायस्कूल तिथून आम्ही क्षेत्रपाल तो खाली उतरलो। तिथून मग सवतकड्यावरती येऊन गाडी स्पीडला मारली त्याने आणि त्याने स्पीड मारली, ती गाडी वरती उचलली गेली, त्यामुळे आम्हाला मार लागला छातीला आणि डोक्याला। शिवसेना शाखा कुंभाड यांच्या वतीने 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। या प्रसंगी खेड तालुका शिवसेना संघटक महेंद्र भोसले, उपसरपंच महेश भोसले, शिवसेना शाखा प्रमुख सुजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते नरेश भोसले, ज्येष्ठ नागरिक वामनदादा भोसले, माजी सैनिक भास्कर मोरे, माजी सैनिक नंदकुमार भोसले, वैभवी विजय भोसले, मंगेश भोसले, शिक्षक प्रदीप पवार, वैभव भोसले आणि पदाधिकारी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। आज 5 जुलै रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने माजी अध्यक्ष लायन्स राजा जोयसर यांच्या सौजन्याने खेड ग्रामीण भागातील कॅन्सरग्रस्त पेशंट्सना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली। या प्रसंगी बेंगलोरवरून आलेले लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर अशोक मेहता आणि लायन्स क्लब खेडची संपूर्ण टीम उपस्थित होती। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने अनुग्रह विशेष शाळा येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं। या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर अशोक मेहता आणि लायन्स क्लबचे रिंगटोन अध्यक्ष सुरेश चिकणे तसेच संपूर्ण लायन्स क्लबची टीम उपस्थित होती। यावेळी अनुग्रह शाळेच्या वतीने माजी गव्हर्नर अशोक मेहता आणि रिंगटोन अध्यक्ष सुरेश चिकणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने एका अपंग विद्यार्थिनीची गरज ओळखून तिला शाळेमध्ये आणि इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली। खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचालित कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावच्या एकूण 40 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध म्हणजेच MTS परीक्षेत यश संपादन केलंय। सदरची परीक्षा ही नवरोजी वाडिया कॉलेज पुणे यांच्या मार्फत 23 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आली होती। MTS परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत 8वीतील आर्य योगेश चिले राज्यात पहिला, अनुराग महादेव वाघमोडे राज्यात तिसरा, दिशा दिलीप मोहिते राज्यात 12वी, आर्यन बाळासाहेब भगत राज्यात 14वा, दिव्यंका संतोष मुंडे राज्यात 16वी आली आहे। तर इयत्ता 9वी मधील अनन्या आनंद हिरेमठ राज्यात 27वी आली आहे। 10वीतील शमिका सुधीर शिंदे राज्यात 21वी, राधिका अमित रांगडे आणि यश संतोष साबळे राज्यात 27वे दोघेही आले आहेत। शुभ्रा शीतल पेठे राज्यात 29वी आली आहे। यावर्षी राज्य गुणवत्ता यादीत 10 विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादीत 5 विद्यार्थी, स्पेशल प्राइज 20 विद्यार्थी, तालुक्यामध्ये 3 विद्यार्थी तर उत्तेजनार्थ 2 विद्यार्थी अशा एकूण 40 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले। या विद्यार्थ्यांना विषय शिक्षक संतोष भोसले, दीपक मोहिते, विनोद टेंबे, संदेश जाधव, रागिणी जामकर, रामचंद्र भिंगारे, महादेव वाघमोडे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले। विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडकळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लड्डा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आणि मुंबईमध्ये टीम इंडियाचं दणक्यात स्वागत झाले। टीम इंडियाच्या खेळाडूंच्या विजयी मिरवणुकीसाठी मुंबईकरांची तुफान गर्दी मरीन लाईन्सवरती काल पाहायला मिळाली। टीम इंडियाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी संध्याकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती। टीम इंडियानं जिंकलेला वर्ल्ड कप आणि विश्वविजेत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवरती क्रिकेट प्रेमींचा जनसागर उसळला होता। टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते। ओपन डेक मधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली। रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार पासून टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूनं मुंबईकरांचं अभिवादन स्वीकारलं। कधी वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावून तर कधी हातवारे करत आपल्या चाहत्यांचा उत्साह आणि या खेळाडूंनी वाढवला। मुंबई विमानतळावरून टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात आली। मुंबई विमानतळावरती देखील टीम इंडियाचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मरीन लाईन्सवरती आपली अधिक कुमक वाढवली होती। मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी ही मिरवणूक काढण्यात आली। तर या संपूर्ण मिरवणुकीची सांगता चाहत्यांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवरती करण्यात आली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने रविवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता खेड येथील गणेश मंगल कार्यालय भरणी नाका येथे विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यामध्ये खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी आणि 8वी मधील शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक सर्व मुले, नवोदय विद्यालय निवड झालेले विद्यार्थी, नासा इस्रो भेटीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांची इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक मुले आणि मार्गदर्शक शिक्षक तसेच इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण आणि यावर्षी कोणत्याही प्रकारची म्हणजे सर्व प्रकारची डिग्री, डिप्लोमा अर्थात अन्य तत्सम कोर्स उत्तीर्ण झालेली मुले, नीट, JEE, MST, CET शिक्षणक्रम पात्र विद्यार्थी आणि शिक्षकांनी तात्काळ नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय। तरी नोंदणीसाठी दीपक कांबळे यांच्या 95 52 68 29 10, श्रीकृष्ण खांडेकर 75 88 97 93 32, येडू केकाणे 77 69 87 60 42 या क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। सदर कार्यक्रमासाठी राज्य सल्लागार विजय पंडित, राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, कोकण विभागीय अध्यक्ष बळीराम मोरे, शिक्षक नेते दिलीप महाडिक, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे यांच्यासह राज्य आणि जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तसेच तालुक्यातील अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। श्रीमंत चंदुलाल शेठ हायस्कूल खेड येथे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या प्रणव बेलोसे जिल्ह्यात 78वा आणि अर्णव काणे हा जिल्ह्यात 109वा आल्याने या दोघांचाही सत्कार करण्यात आलाय। तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक कांबळे सर, उच्च माध्यमिक उपमुख्याध्यापक हुलगे सर, उच्च माध्यमिक शिक्षक पाटील सर, लोखंडे मॅडम, राठोड सर, धोत्रे सर, बेलोसे सर, बेलोसे मॅडम, काणे मॅडम आणि तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।